नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंगचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करा. वेगळे रंग आयुष्याचे भाग 60. तो दिवस असाच छान गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हळद होती आणि गोरज मुहूर्तावर लग्न. सकाळपासून सर्वांची धावपळ सुरू होती. अमू राधिका सोबतच होती. शर्वने तिला सकाळपासूनच बघितलं नव्हतं, त्यामुळे त्याची चिडचिड सुरू होती. ए शर्व, कसा दिसतोय यार मी, बघ ना. अखिल तयार होऊन शर्वला म्हणाला. तसं शर्वने रागात त्याच्याकडे बघितलं. अरे, खालून काय पाहतोय, सांग ना कसा दिसतोय ते, अखिल म्हणाला. मला कशाला विचारतोय, आली ना तुझी बायको आता, मग जा आणि तिलाच विचार, शर्व म्हणाला. अरे, चिडतो कशाला, साधं तर विचारतोय, अखिल तोंड वाकडं करत म्हणाला. त्याला नको त्रास देऊ रे, त्या बिचाऱ्याला सकाळपासून वहिनी दिसली नाही आहे म्हणून तो आधीच नाराज आहे. त्यात तुझं काय चाललंय, अभयने म्हटलं. आता मला कसं माहीत असणार न, जाऊ दे त्याला, तूच सांग कसा दिसतोय मी ते, अखिलने म्हटलं. अबे साल्या, तुझं लग्न आहे का जे चाललंय कसा दिसतोय ते. तुझ्यापेक्षा कोणीच चांगलं दिसत नाही, एकदम कामदेवच दिसतोय तू. ठीक आहे, शर्व भडकत म्हणाला. खरंच का, मग मी चाललो माझ्या रतीला भेटायला, बाय. आणि हो, अमू भेटली तर सांगतो तिला तू मस्त आनंदात आहेस आणि गप्पा मारतोय आणि तिची आठवण पण येत नाही आहे तुला म्हणून. अखिल, माझी गन कुठे आहे रे, सर्व बुलेट्स याच्या डोक्यात घालतो मी आता, शर्व इकडे तिकडे पाहत म्हणाला. हे ऐकून अखिल पटकन तिथून पडून गेला. रिलॅक्स शर्व, केवढा चिडतोय, कामात असेल यार ती, तीच लागते सर्वांना, अभयने म्हटलं. हो, आणि सर्वांसाठी वेळ असतो तिच्याकडे, बस मला सोडून. कधी कधी असं वाटतं ना, तिला अशा ठिकाणी पळवून घेऊन जावं जिथं दुसरं कोणीच नसेल, फक्त ती आणि मी, शर्वने म्हटलं. किती वेडा झालाय यार तू, अभय हसत म्हणाला. हस तू पण, तुला आता नाही कळणार माझी व्यथा. होऊ दे तुझं लग्न, येऊ दे तुझ्या आयुष्यात ती जिच्यावर तू मनापासून प्रेम करशील, मग सांगेल मी तुला, शर्व तोंड वाकडं करत म्हणाला. तोच डोर नॉक झालं. एस. नमस्ते भाऊसाहेब, मी या वाड्याचा दिवाणजी आहे, पावसकर म्हणतात मला. दादासाहेबांनी तुमच्यासाठी आजसाठी पोशाख पाठवले आहेत, कृपया तुम्ही या उपहारांचा स्वीकार करावा ही विनंती, पावसकर अतिशय नम्रपणे शर्वला म्हणाले. थँक्यू, पण या सर्वाची काही गरज नाही आहे, खरंच नकोय हे सर्व मला, प्लीज तुम्ही हे परत घेऊन जा, शर्वने म्हटलं. अहो, पण हे खास तुमच्यासाठी म्हणून पाठवलं आहे दादासाहेबांनी, तुम्ही नाही घेतलं तर त्यांना वाईट वाटेल, पावसकर म्हणाले. माझ्याकडून त्यांना सॉरी सांगा, घेऊन जा परत हे सर्व, शर्वने म्हटलं. बरं, पण हा नाश्ता खास करून छोट्या ताईसाहेबांनी पाठवला आहे तुमच्यासाठी, हा तर घेऊच शकता तुम्ही, पावसकर. मॅडमला कमीत कमी आठवण तरी आहे माझी, त्यांना पण थँक्यू सांगा आणि हे सर्व परत घेऊन जा, आमचं झालंय ऑलरेडी खाऊन, शर्व स्माईल करत म्हणाला. ठीक आहे, पावसकर नजर झुकवून म्हणाले. पावसकर गेल्यावर, एडा झाला का रे तू, कधी खाल्लं रे आपण, मस्त नाश्ता पाठवला होता वहिनीने आणि तू परत पाठवून दिला, अभय म्हणाला. गपरे, तुला भूक लागली आहे तर जा बाहेर, मला तर माझ्या बायकोच्या हातून खायचं आहे, शर्वने म्हटलं.
तसं अभयने त्याच्यासमोर हात जोडले. इकडे पावसकर, माफ करा दादासाहेब, हे सर्व भाऊसाहेबांनी परत पाठवलं आहे आणि त्यांनी ताईसाहेबांनी पाठवलेला नाश्ता पण घेतला नाही. का? काय झालं? आवडलं नाही का त्यांना? दादासाहेब म्हणाले. अहो, तुम्ही स्वतः का नाही जात त्यांच्याकडे? सारिकाने म्हटलं. हो, आम्ही स्वतः जाऊन भेटतो त्यांना, दादासाहेबही म्हणालेत. त्याची काही गरज नाही आहे दादासाहेब, मी जाते आणि बघते, आलेच मी, अमूने म्हटलं. अहो पण दादासाहेब, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी आलेच, अमू म्हणाली. अमू रूमचा डोर नॉक करते. येस, आतून आवाज येतो. अमू आत येते. तिच्यासोबत नाश्ता आणि काही सामान असणारे 2 माणसे होती. तुम्ही हे सर्व तिथं ठेवा आणि या, बाकी मी बघते, अमू त्या माणसांना म्हणाली. तसं ते माणसे मान खाली घालून निघून गेले. गुड मॉर्निंग सर, अमू अभयला म्हणाली. व्हेरी गुड मॉर्निंग वहिनी, प्लीज या, बसा ना, मला जरा निखिलकडे जायचं आहे, शर्व आहे इथे, अभय स्माईल करत म्हणाला. ओके. अभय बाहेर गेला तसं शर्व अमियाजवळ आला. तो एकटक तिच्याकडे बघत होता. ते पाहून अमूने लाजून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तसं त्याने तिला मागून मिठी मारली. तिच्या रेशमी केसांना थोडं बाजूला केलं आणि तिच्या मानेवर होठ फिरवत तिला म्हणाला, माझी मॉर्निंग गुड नाही करणार? शर्व. अमू काही न बोलता डोळे बंद करून उभी होती. बोल ना, कुठे होतीस सकाळपासून? मी सांगितलं होतं ना, माझ्या डोळ्यासमोर राहायचं कायम. मग रात्री सांगून पण ऐकलं नाहीस तू? याची शिक्षा भेटू शकते तुला, शर्व अमूच्या कानाला चावत म्हणाला. नको न प्लीज, अमू म्हणाली. का नको? काय झालं? शर्वने विचारलं. ते मला कसं तरीच होतं, अमूने म्हटलं. कसं तरीच म्हणजे नेमकं कसं? शर्व अमूला स्वतःकडे वळवत म्हणाला. मला नाही माहीत, अमू खाली मान घालून म्हणाली. माझ्याकडे बघ, शर्व अमूचा चेहरा त्याच्या ओंजडीत पकडत म्हणाला. अमूची नजर अजूनही खालीच होती. अमूचं हे लाजरं बुजरं रूप शर्वला वेडावत होतं. शर्वने तिच्या कपाळावर होठ टेकवले. अमूने डोळे बंद करून घेतले. तसं शर्वने तिच्या डोळ्यांवर हलकेच किस केलं. आता त्याचं पूर्ण लक्ष तिच्या लाल चुटूक होटांवर होतं. तो आता तिच्या होटांवर त्याचे होठ टेकवणार. तोच धाडकन डोर ओपन झाला. त्या आवाजाने दचकून अमूने शर्वच्या छातीत डोकं घातलं. शर्वने तिच्या डोक्यावर थोपटून तिला थोडं शांत केलं आणि डोर ओपन करून आलेल्या अखिलकडे बघितलं. अखिलने शर्वला तसं रागात बघताना बघून एक आवडा गिळला. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, जातो मी, असं बोलून अखिल हळूच बाहेर जायला लागला. थांब, शर्व त्याच्या दमदार आवाजात म्हणाला. अमूकडे वळून, मी करेल ब्रेकफास्ट, तू जा, शोधत असतील तुला सर्व, भेटतो जरा वेळाने, शर्व अतिशय प्रेमाने अमूला म्हणाला. हो, अमू ही स्माईल करत म्हणाली. अमू गेली तसं शर्व अखिलजवळ आला. सॉरी मला माहीत नव्हतं तू माझ्या बहिणीसोबत होता ते, म्हणून मी असा आलो, अखिल म्हणाला. मी काही म्हणालो का तुला? शर्व रागातच म्हणाला. काही म्हणाला नाहीस, पण तरीही कळताय मला तुला किती राग आलाय ते, अखिल बारीक आवाजात म्हणाला. चल बाहेर जाऊया, शर्वने
कोणाला तरी मेसेज करत म्हटलं, हं. बाहेर आल्यावर ती बघ, ग्रीन ड्रेसवाली मुलगी आहे ना, शर्व एका मुलीला दाखवत म्हणाला. हो मग, अखिल विचार करत म्हणाला. तिच्याजवळ जा आणि हा बॉक्स दे तिला, शर्वने म्हटलं. मी का देऊ? आणि काय आहे त्या बॉक्समध्ये? आणि आहे कोणती? हं? अखिल म्हणाला. सांगितलं तेवढं कर. आता जरा वेळापूर्वी तू काय केलंय मी विसरलोय. ते मला परत आठवायला नको लावूस. शर्व, तुझा नक्कीच काहीतरी प्लॅन दिसतोय. कशात फसवतोय मला? साल्या, माझी बायको फाडून खाईल मला. अखिल म्हणाला. तुझी बायको तर नंतर फाडेल तुला, पण मी मात्र आत्ताच. बंदुकीसारखे हाताची बोटे त्याच्या कपड्याला लावत शर्व म्हणाला. सॉरी बोलतोय ना यार, मी मित्र आहे ना मी तुझा. असा वागणार का तू आता माझ्यासोबत? अखिलने म्हटलं. चल जा, शर्व रागात म्हणाला. तसा अखिलने चेहरा छोटासा केला. अखिल नाइलाजाने त्या ग्रीन ड्रेसवाल्या मुलीजवळ गेला. हॅलो मॅम. हं, हे तुमच्यासाठी शर्व सरांनी पाठवलं आहे. अखिल हळूच म्हणाला. ओ थँक्यू, ती मुलगी स्माईल करत म्हणाली. अखिल काही बोलणार तोच मागून आवाज आला. अखिल. अखिलने घाबरून मागे बघितलं. प प प्रिया. ओ, तर आठवण आहे तुला माझी. हं, मी असताना ही कामं करतो तू, तर मी नसताना काय करत असशील तू? प्रिया रागात म्हणाली. अगं, तू समजते तसं काही नाही आहे ग. मी तुला सोडून दुसऱ्या मुलीकडे बघतो तरी का? विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? अखिल. नाही, आणि आता तर बिलकुलच नाही. हं. प्रियाने तोंड वाकडं केलं. अगं, मी फक्त शर्वने सांगितलं ते केलं. अहो मॅम, तुम्ही सांगा ना, हे शर्वने पाठवलंय ते. अखिल म्हणाला. तुम्ही मला खोटं का बोलायला लावताय सर? हे गिफ्ट तर तुम्हीच दिलंत ना मला. मला तर खूप आवडलं तुमचं गिफ्ट पण आणि तुम्ही पण, ती मुलगी अतिशय प्रेमाने म्हणाली. अखिलचं तोंड उघडंच राहिलं. बिचारा. त्याने घाबरून प्रियाकडे बघितलं. प्रिया रागाने लाल झाली होती. ती डोळे मोठे करून अखिलकडे बघत होती. अगं सोनू, ही मुलगी खोटं बोलते आहे. मी ओळखत पण नाही तिला. तुझी शपथ. अखिल गळ्याला हात लावत म्हणाला. मूर्ख बावळट, खोटी शपथ पण माझी घेतोय. म्हणजे मला काही झालं तर चांगलंच आहे तुला. चांगली ओळखते मी तुला. थांब तू, असा नाही सुधारणार. प्रिया इकडे तिकडे काहीतरी शोधत म्हणाली. तिला हवी असणारी वस्तू दिसली तसं ती तिकडे जाऊ लागली. प्रियाला तसं पाहून अखिल मनातच म्हणाला. निघ इथून लवकर, नाहीतर तुझी बायको सर्वांसमोर कुत्र्यासारखं मारेल. सर्व इज्जत घालवशील. शर्व, असा बदला घेतलाय तू? बघून घेईल तुला पण. अखिल प्रियाचं लक्ष नाही बघून पटकन तिथून निसटला. कुठे गेला हा? सोडणार नाहीये मी तुला अखिल. ती पण रागातच म्हणाली. काय ग प्रिया, काय झालं? शर्व तिच्याकडे येत म्हणाला. अरे हा अखिल आता इथे होता, कुठे गेला काय माहीत. प्रियाने म्हटलं. अगं, मला दिसला तो रूमकडे जाताना. घाईत दिसत होता. काही झालंय का? अभयने विचारलं. झालं तर नाही आहे, पण आता नक्कीच होणार आहे. प्रिया असं बोलून तिथून निघून गेली. हं, असं काय हे दोघे? अभय विचारात पडला. तू टेन्शन नको घेऊस, मस्त एन्जॉय कर. मस्त शो होईल आता. शर्व हसतच म्हणाला. काय केलंय तू? अभयने शर्वला विचारलं. काही नाही. अखिलजवळ एका मुलीला गिफ्ट पाठवलं होतं,
आणि त्याच मागे प्रियाला पण पाठवलं तिथे, शर्व म्हणाला. मग आता तर काही खरं नाही बिचारे आख्याचं. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो, अभय म्हणाला. आणि ते दोघं हसायला लागले. अमू, सारखी कुठे जात असते ग तू? मी सांगितलं होतं ना तुला माझ्याजवळच थांब म्हणून. मला भीती वाटते ग. वहिनी साहेब पण बिझी आहेत. तू तर थांब ना, राधिका अमूला म्हणाली. अगदी किती पॅनिक होते आहे. लव्ह मॅरेज होत आहे तुझं, अरेंज नाही, जे एवढं घाबरते. सर्वांना तर चांगलं ओळखतेसच तू, अमेयाने म्हटलं. ते तर आहेच ग, पण तरीही असं आपलं घर सोडून जायचं म्हटलं म्हणजे वाटतंच ना, राधिका. मी पण तर प्रॉमिस करून बसले आहे. ओ गॉड, मला पण जावं लागेल, अमू म्हणाली. कसलं प्रॉमिस आणि कोणाला, राधिकाने विचारलं. माझ्या त्यांना खूप रागावले होते ना आता, मी न सांगता आले तर. म्हणून मग त्यांना शांत करण्यासाठी प्रॉमिस केलं, त्यांच्यासोबत देशमुख निवासमध्ये राहायला जाणार म्हणून, अमूने म्हटलं. ओ वाव, म्हणजे फायनली अमेया देशमुख सासरी जाणार. छान संसार कर हो. नवऱ्याचं सर्व ऐकायचं. नवऱ्याच्या आनंदातच आपला आनंद असतो, कळलं ना, राधिका डोळे फिरवत म्हणाली. तसं अमू हसायला लागली. काय दी, तुला शिकवलेलं मला चिपकवते का, अमूने म्हटलं. हो मग, राधिकाही हसतच म्हणाली. काय चाललंय तुम्हा दोघींचे? चला, हळदीला उशीर होतोय, गुरुजी वाट बघताय, सारिकाने म्हटलं. हो वहिनी साहेब, येतच होतो, अमू म्हणाली. काय झालं राधिका, तुमचा चेहरा का पडलाय, सारिकाने विचारलं. दीला भीती वाटते आहे वहिनी साहेब. त्या म्हणताय नको करायला लग्न. चला, आपण दादासाहेबांना सांगू लग्न कॅन्सल करायला, अमू हसत म्हणाली. गप ग, तुझं तर झालंय, आता मला तर करू दे. मला पण तर माझ्या नवऱ्याला त्रास द्यायचा आहे. हो ना वहिनी साहेब, राधिका म्हणाली. चला, काहीही बोलताय, हळदीला उशीर नको व्हायला, सारिका त्या दोघींना म्हणाली. काही वेळातच हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. इकडे बाहेर, कैसी शादी है यार, मतलब हम सब कल से यहाँ पर है, इतनी सारी रस्में हो रही है, लेकिन अब तक हम लोगों ने दुल्हन का चेहरा भी नहीं देखा है, रॉनी म्हणाला. हाँ यार, मैंने सुना है दुल्हन यानी प्रिंसेस बहुत ज़्यादा खूबसूरत है, और तो और उनके ज्वेलरी, कपड़े, सब कुछ बहुत ज़्यादा खास है. मुझे देखना है यार, सोनिया. हाँ, लेकिन कैसे, वहाँ पर तो हम नहीं जा सकते, रॉनी. ए सुन ना सोनल, तुम्हारे पापा तो मिनिस्टर है महाराष्ट्र के, क्या तुम हमें प्रिंसेस से मिला नहीं सकती, सोनिया ने म्हटलं. इसमें कौन सी बड़ी बात है, चलो मेरे साथ, सोनल. सॉरी मॅम, तुम्ही आत नाही जाऊ शकत, त्या सर्वांना पाहून गार्ड म्हणाला. व्हॉट नॉनसेन्स, तू कोण मला नाही म्हणणारा, तुला माहिती का मी कोण आहे ते, सोनल रागात म्हणाली. सॉरी मॅम, तुम्ही नाही जाऊ शकणार, गार्ड तरीही म्हणाला. तुमच्या इन्चार्जला बोलवा इथे, सोनल म्हणाली. काय प्रॉब्लेम आहे रवी, इन्चार्ज तिकडे येत म्हणाला. सर, या मॅम आज जायला मागताय, गार्ड म्हणाला. तुमच्याकडे परमिशन आहे का मॅम आज जायची, इन्चार्जने सोनलला विचारलं. कसली परमिशन, हे बघ, मला कोणाच्या परमिशनची गरज नाही आहे, सोनल म्हणाली. तसं नाही आहे मॅम, आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, त्यामुळे प्लीज ऐका तुम्ही. अरे पण आम्हाला फक्त ब्राईडला बघायचं आहे, माझे डॅड मिनिस्टर आहे तिथले,
आता पण थांबवणार मला? सोनल ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. मॅम, आमच्याकडे ऑथॉरिटी नाही आहे. ते बघा, वाड्याचे दिवाणजी आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला. व्हॉट? आता काय मी सर्वांकडे परमिशन मागत फिरू का? सोनल ओरडत म्हणाली. काय चालू आहे इथे? कसला आरडाओरडा सुरू आहे? पावसकर तिकडे येत म्हणाले. सॉरी सर, पण या मॅमकडे परमिशन नाही आहे. तरीही त्यांना मोठ्या ताईसाहेबांना भेटायचं आहे. इन्चार्जने पावसकरांना सांगितलं. तुला माहीत नाही आहे का असं कोणीही त्यांना भेटू शकत नाही म्हणून? त्यांना जायला सांगा आणि बाकी गोष्टींकडे लक्ष द्या, पावसकर रागात म्हणाले. हो, मी सांगतोय त्यांना तसं. एक मिनिट, ती पायल आणि ती अजून एक, त्या कशा आतून आल्यात? त्यांना परमिशन होती आणि मला नाही आहे. माझा अपमान करताय तुम्ही. याचे परिणाम भोगावे लागतील तुम्हा सर्वांना. सोनल अतिशय चिडून म्हणाली. ओ मॅडम, त्यांना स्वतः छोट्या ताईसाहेब आत घेऊन गेलेल्या. तुम्ही इथून जा प्लीज, पावसकर म्हणाले. कोण छोट्या ताईसाहेब? सोनलने विचारलं. अमेया ताईसाहेब, पावसकरांनी उत्तर दिलं. ती मूर्ख अमेया, सोनल तोंड वाकडं करत म्हणाली. खबरदार, त्यांच्याविषयी काही अपशब्द काढाल तर. जाऊ शकता तुम्ही इथून. पाहुण्या आहात म्हणून ऐकून घेतलं एवढं, पण याहून जास्त सहन केलं जाणार नाही. निघू शकता तुम्ही, पावसकर रागात म्हणाले. सोनल रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. ही अमेया नेहमीच माझ्यामध्ये येते. सोडणार नाही आहे मी तिला. हे क्या हुआ सोनल? बातें तो काफ़ी बड़ी बड़ी करती हो, सोनिया हंसत म्हणाली. अरे इसे छोड़ो, वहाँ पर देखो, वो अमेया है ना, कितनी ब्यूटीफुल दिख रही है. रॉनी अमुकडे बघत म्हणाला. हाँ यार, और शर्व सर कैसे देख रहे उसे. मुझे अब तो पक्का लग रहा है उन दोनों के बीच जरूर कुछ है, सोनिया म्हणाली. हाँ, काफ़ी अच्छी लगती है उनकी जोड़ी, रॉनी ही म्हणाला. शट अप बोथ ऑफ यू. शर्व सिर्फ मेरा है. मैं उसे किसी और का नहीं होने दूंगी. देखना तुम सब, सोनल चिडून त्या दोघांना म्हणाली. स्टोरी बोर होते का? रिस्पॉन्स कमी झालाय. खूप मोठी आहे ही स्टोरी. तुम्हा लोकांना पूर्ण वाचायची आहे की नाही ते सांगा. धन्यवाद.